नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण वरवंटी गावामध्ये आलेलो आहोत। हे गाव जिल्हा परिषदेमध्ये आहे आणि जिल्हा परिषदेच्या गटामध्ये या ठिकाणी जे पूर्वीचे उमेदवार होते जिल्हा परिषदेचे पंचायत समितीचे, त्या उमेदवाराने निवडून आल्यानंतर या गावाचा काय विकास केला आहे या विषयावर आपण गावकऱ्यांशी बोलणार आहेत। आपल्या सोबत आहेत गावकरी। गावकऱ्याला विचारू, या बाबा इकडे या बरं, काय केलं तुमच्या गावात? जी निवडून गेलेला माणूस होता त्यानं काय गावात केले? काहीच केलं नाही. काय करायचं? काहीच केलं नाही. बरं, पाणी, रोड, नाली, रस्ते सगळ्यात आहेत का? सगळं सगळ्यात भरपूर आहे. भरपूर आहे का? कुचक्यापणानं बोलायला? नाही, भरपूर आहे तो. हा, कुणी केलं मग? नाही चेष्टा ना. हा, काय तर बोला बोला, काय म्हणणं आहे बाबा? मितलं नाही. बोला बोला महाराज, काय तुमच्या गावामध्ये मागील 5-7 वर्षापूर्वी निवडून गेले हां जे कोण उमेदवार आहेत? कोण आहेत उमेदवार तुमच्या गावचे? इथं गजिंदर जाधव कशाला होतं ते? पंचायत पंचायत समिती। जिल्हा परिषदला कोण होतं? नेताजी पाटील. नेताजी पाटील। कोणत्या माणसानं तुमच्या गावासाठी काम चांगलं केलं? फक्त नेताजी पाटील त्या टाकीची तेवढा निधी दिला. बर, बाकी हे गजिंदर जाधव वगैरे ह्याने काय 0 रुपये सुद्धा आता इथं भेटीला सुद्धा आलेलं नाही. तुम्हीच म्हणला की आता जिम दिली त्या का माणसानं. त्यांनी चार दिली, त्यांनीच बसवली, त्यांनीच तिकडे घेऊन गेली. तिकडे घेऊन गेले म्हणजे? म्हणजे शाळेच्या गावाच्या बाहेर हा हा हा, म्हणजे बसवली तर बसवली. बर, अजून काय काय बसवलं? बाकी काही नाही. इथलं काय तर बांधकाम केलं ही म्हणलं? काय ही आता ही ग्रामपंचायत आलाय, ग्रामपंचायतचा ती काय टेंडर पद्धतीने त्यानं गुत्तेदारी घेतलेली. कोणी घेतली? गजिंदर जाधव. गजेंद्र। हा. गावाची मागणी काय होती आणि ती मागणी गावकऱ्याला दिली नाही? दिलं नाही. कोणची गाव मागणी होती? काय पाण्याची व्यवस्था, हा रस्ते, हा, हेच काहीच नाही निधी. काहीच दिले नाही? किंवा पंचायत समितीतून ते किंवा महिलासाठी शिलाई मशीन, हा गिरणी, हा, हे असलं कसलीही योजना घरकुल योजना? घरकुल योजना त्याला ऑलरेडी लाभलेलीच असते. ग्रामपंचायत मधून त्याचा ठरावच घेतलेला असतो. हा, वार्षिक अहवालामध्ये ठरविलेलंच असते. बर बर। त्याप्रमाणे मिळणारच. मग आता गावाच्या विकासाकडे पंचायत समितीचे सदस्य गजेंद्र जाधव यांनी कसलंच लक्ष दिलं नाही का? बिलकुल नाही, कसलंच नाही. काय म्हणणं आहे हो साहेब? तुमचं नाव काय सांगा? मी इंद्रजित भागवत देशमुख. बर, देशमुख साहेब, आता तुम्ही कोणत्या पक्षाचं काम करता? मी BJPचं काम करतो. BJPचं। आता पक्ष कोणताही असू द्या, काय हरकत नाही। तुमच्या गावात ज्या माणसानं काम केलं आहे त्या माणसाला प्राधान्य मिळालं पाहिजेत। कोण्या माणसाने काम केलं सांगा? आमच्या गावात 17-18ला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक झाली होती. त्यानंतर 5 वर्षानंतर प्रशासकीय कालावधी बराच गेला. हां, जिल्हा परिषदच्या मेंबरनं आमच्या गावाला पाणी पुरवठ्याचं काम करून दिलेलं आहे. बर बर। पंचायत समितीच्या उमेदवारानं एकदा निवडून गेल्यानंतर हां, फक्त हायबाय करत गेल्यामुळे बर बर बर, हाय बाय करत गेले, गावाकडे कसलंच लक्ष नाही? लक्ष काही नाही. काही तुमच्या मागण्या काय काय होत्या? आता गावाचा सरपंच, उपसरपंच आहेत का सरपंच आहेत? होतो मी. माझी आता माजी सरपंच आहेत का? माझी उपसरपंच. माजी उपसरपंच। तुमच्या गावाच्या मागण्या काय होत्या आणि संबंधिताकडे तुम्ही मागण्या किती केल्या होत्या आणि त्यांनी तुम्हाला किती मागण्या मंजूर केल्या की केलं नाही? इलेक्शन लागल्यानंतर हां, प्रत्येक उमेदवार मी तुमच्या गावासाठी हे करीन ते करीन, तुमच्या गावाला डिजिटल करीन, हां ही ती बोलून जातो. हां, मागणी करायची काही गरज नाही. बर, त्यांचा पक्षाचा अगर त्याच्या मतदारात उमेदवाराचा एजंट असतो की मी तुमच्या गावासाठी पाणी पुरवठा करीन, अगर तुमच्या गावासाठी रोड करीन, सगळ्या म्हणजे जी सुविधा असते ती मी करून देईन. बर बर, हां, आणि निवडून गेल्यानंतर पुन्हा नंतर कोणच येत नाहीत. बर, त्या प्रकारे गजेंद्र जाधवांनी फक्त निवडून गेल्यानंतर आमच्या इथं फक्त टाटा बाय बाय एवढं केलं. बर बर बर। आणि आमच्या गावाला जिल्हा परिषद मेंबर जे होते हां, अध्यक्ष झाले नेताजी पाटील, हां, त्यांनी आमच्या गावासाठी पाणी पुरवठ्याची योजना करून दिली. पाणी पुरवठ्याची एक योजना झालेली आहे. बाकीचं काय? आमच्या गावाचा ज्वलंत प्रश्न होता
ते त्यांनी मिटवलं. बरं 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 साहेब, तुम्ही कोणाला तर सभागृह दिलंय म्हणला होता, कोणी दिलं सभागृह? ओमराजे ओमराजे का कैलास पटेल काय आमदार निधीतून. आमदार निधीतून कैलास पाटलानं तुम्हाला सभागृह दिलं हां, आहे ना? बाकीचं काय? काही नाही, बर, दुसरं काय योजना वगैरे राबवली? काहीच नाही. कोण अजून काय बोलायचंय? होय, तुम्हाला काय बोलायचंय? तर या गावा हा त्याला बोललो साहेब बावीस सरपंच आहे तू बोल बोल की. काय तुमच्या गावात योजना राबवल्यात काय एवढं सांगा बाकी. मला माहित नाही साहेब, हा, मी काम करायचं होतं. अरे तुम्ही तुमच्या गावासाठी सुद्धा बोलत नाही साहेब. तुम्ही कोणत्या गावात? हा येऊ हाय तू वहिदले जाईल हा, तुम्ही कोणत्या गावचे आहेत? वरवटी. या बरं या एक मिनिट. काय बोलता? काय गावाच्या विकासासाठी काय? अहो तुमच्या गावात कोणी विकास केलाय का नाही? त्यांचं जाऊ द्या. हो, तुमचं तुम्ही सांगा, तरुण आहेत तुम्ही. तुमच्या गावाला विकास कोणी केलाय का नाही? हो सर, तुम्ही सुशिक्षित आहेत, बोला ना, बोलायला का? तुझ्या पाठीशी आम्ही ए बोला, बोलता का? तर या गावामध्ये कुणी आपल्या स्वतःच्या गावाचा सुद्धा विकास ह्या लोकांना कळत नाही. आपल्या गावात कुणी काय दिले काय नाही दिले हे सुद्धा सांगण्यासाठी या माणसाकडे मानसिकता नाही. म्हणजे जिवंत असून मेल्यासारखे ह्या गावची माणसं आहेत. जे काय दोन माणसं बोलले की ते माणसं थोडं राजकारण कळते म्हणून बोलले. ज्यानं दिले त्याचं दिले म्हणून सांगा रे बाबानो. ज्यानं दिलं नाही त्याला दिलं नाही म्हणून सांगा. तुमचं अमूल्य किमतीचं मतदान तुम्ही त्यांना देता. हे लोक निवडून जातात, तुमच्या गावाकडे फिरकून बघत नाहीत, आणि तरीसुद्धा तुम्ही 5 वर्षामध्ये तुम्ही बोलाय तयार नाहीत. ही वास्तव चित्र वाईट आहे. जर मतदार बोलला नाही तर मतदान घेणारा जो कोण निवडून जाणारा माणूस आहे ते 5 वर्षे तुमच्यावर फुकट राज्य केल्याशिवाय राहणार नाही. स्वतःचा स्वार्थ करणारे आज जिल्हा परिषद सदस्य असतील, पंचायत समितीचे सदस्य असतील, खासदार असतील, आमदार असतील, हे सगळे लोक तुमचा विकास करण्यासाठी तुमच्या गावात येऊन तुमचं मतदान घेऊन जातात. पण तुमच्या गावाचा विकास करून घेण्याची ताकद जर तुमची नसेल तर तुम्हाला घरी कोणी विकास आणून देणार नाही. तुम्ही बोललं पाहिजेत. बोललाव तर तुम्हाला न्याय मिळेल, नाही बोललाव तर नाही न्याय मिळेल, असं त्यांचं मत आहे. आणि गावात गजेंद्र जाधव नावाचा जो सदस्य निवडून गेला त्यांनी 5 वर्षामध्ये काहीही आमच्या गावाला दिलं नाही. नेताजी पाटील यांनी जिल्हा परिषद सदस्य होते, त्यांनी आमच्या गावाला पाण्याची सोय करून दिली, अशा पद्धतीचं कळतंय. आणि कैलास पाटील आमदार यांनी एक सभागृह दिले, बाकी काही दिलं नाही असंही लोक सांगतात. नेमकं काय काय दिले काय काय नाही दिले ते ज्यांनी केले त्याला या गावचं मतदान करणार आहेत, आणि ज्यांनी केलं नाही त्याला निश्चित मतदान डावललं जाणार आहे, असंही या गावातल्या लोकांचं म्हणणं आहे. पण बघूया 5 तारखेला शिवसेना, भाजप, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी अजित पवार गट, शरदचंद्रजी पवार, वंचित बहुजन आघाडी असे विविध पक्ष आहेत. कोणाला न्याय मिळणार आहे ते पाहूया येणाऱ्या काळातच. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. असेच अन्यायाचा प्रतिकार करणारे समाजहिताचे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. वरवंटीकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.